रामकृष्ण हरी मंडळी. मी म्हणतो ना आपण शोधल्यानं सगळं काय शोधता येतं, तर मी रोज काय ना काय शोधतोय ते फक्त तुमच्यासाठी शोधतोय की तुम्हाला माहीत पडावं ठाण्यात काय काय घरं आहेत, कसे घरं आहेत, कोणत्या एरियात काय काय आहे, ह्या सगळा दाखवण्यामागं हा उद्देश आहे आपला. ते माझा उद्देश हा नाही की मी व्हिडिओ काढला आणि तुम्ही फोन केला आणि तुम्ही लगेच आले आणि लगेच माझी डील झाली, नको होऊन दे. पण ॲटलिस्ट तुम्ही अवेअर होणार आहे मार्केटला आणि तेवढ्यातनं तुम्हाला असं वाटलं आहे की नाही ह्याच्याकडनं घर घ्यायला पाहिजे किंवा याच्याकडं आपल्याला जायला पाहिजे, तर तुम्हाला यायचं आहे. कारण माझं काम आहे चांगल्या गोष्टी दाखवणं. बाकी सगळा सर्वस्वी विचार हा तुमच्या मनावरचा आहे, माझ्या मनावरचा नाही आहे. मी आपला DN साबळे स्वागत प्रॉपर्टी. मी आज दाखवतोय तो फ्लॅट तुम्हाला 3 हात नाक्यापासून जवळच फ्लॅट दाखवतोय. ऑरेलियस नावाचं जे टावर आहे त्याच्यामध्ये 1 आणि 2 असे 2 टावर आहेत. ह्याच टावरमध्ये मी साधारणतः कॉम्पॅक्ट 4 BHK म्हणण्यापेक्षा 3.5 BHK ज्याचा कार्पेट असणार आहे 1500 फूट. आणि ह्या फ्लॅटच्या हॉलमधनं जर तुम्ही बघितलं तर सरळ तुम्हाला जो डायलॉजी नावाचा जो बोर्ड दिसतो तिथं ते आहे ना, हे 3 हात नाका आहे. आणि ही जी इकडे जातो तो मुलुंडला जाणारा रोड आहे, तिकडे जो जाणारा आहे तो ठाण्याला जाणारा रोड आहे. आणि ह्याच इथे खाली जर बघितलं तर RTOचं ऑफिस आहे. अशा ह्या लोकेशनवरती मी तुम्हाला 3.5 BHK फ्लॅट दाखवते. फ्लॅट जर बघितला तर हा इन्व्हेस्टरचाच फ्लॅट आहे. इन्व्हेस्टरचा फ्लॅट असल्यामुळे हा फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही आहे. बिल्डिंग जर बघितली तर 4-5 वर्ष जुनीच आहे. म्हणजे स्टँडिंग बाल्कनी आहे, मोठी आहे. पण मी ते आता सध्या फ्लॅट खूप बंद असल्या कारणानं, इन्व्हेस्टरनं बंदच ठेवल्या कारणानं त्याच्या साफसफाईची ह्या फ्लॅटमध्ये गरज आहे. पण फ्लॅट एकही दिवस वापरला नाही. तर हा फ्लॅटचा ना जर तुम्ही बघितला ना तर हा याचा एवढा मोठा असा प्रशस्त हॉल असणार आहे. आणि जेव्हा आपण ह्या फ्लॅटमध्ये येणार आहोत त्यावेळेला बाहेर जाताना हा ईस्टला असणार आहे. आणि हे तुम्हाला बघा इथं सायकली बिकली सगळ्या लागलेल्या आहेत. फ्लोअरवर जर बघितलं तर 4च फ्लॅट आहेत आणि लिफ्ट जर बघितल्या तर 4च लिफ्ट आहेत. म्हणजे 1, 2, 3 अधिक ह्या साईडला एक अशा 4 लिफ्ट आहेत ह्या बिल्डिंगमध्ये. ह्या तुमच्या घरापुढे असणारी ही सगळी जागा आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत तर हे वेस्टला, आतमध्ये जाताना वेस्ट आहे, बाहेर जाताना ईस्ट आहे. स्विमिंग पूल क्लब हाऊस याच्यामध्ये नाही आहे, पण वरती जिम वगैरे आणि गार्डन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे आहेत. मी मागच्या व्हिडिओमध्ये स्विमिंग पूल बोललो होतो, पण स्विमिंग पूल नाही, जुकुजी म्हणून आहे काहीतरी तिथे, ते आहे मात्र तिथे, बाकी स्विमिंग पूल नाही आहे. मग हा हॉलची साईज तुम्ही बघा किती मोठी आणि किती प्रशस्त आहे. खूप मोठा असा तुम्हाला हॉल जाणवेल की ह्या फ्लॅटचा हॉल खूप मोठा आहे असं नक्की जाणवतं. आणि हॉलमधनं आपल्याला जर बघितलं तर तुम्हाला तुमचा जो भविष्यात येणारा इथे RTOचं मेट्रो स्टेशन येईल ते जवळ आहे, 3 मिनिटाच्या अंतरावरती. मुंबई नाशिक रोड आहे हा पण जवळ आहे. आणि लोकेशन वाईज जर बघितलं तर खूप चांगल्या लोकेशनला हा फ्लॅट आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्याचं लेआउट कसं आहे की ज्यावेळेला हॉल आहे, हॉलच्या जर ह्या साईडला आलं तर त्यांनी एक गेस्ट बेडरूम म्हणून असं मोठं गेस्ट बेडरूम तुम्हाला इथे जाणवेल. त्या ह्या गेस्ट बेडरूममध्ये तुम्हाला इथे कपाटासाठी मोठी जागा दिलेली आहे. आणि मग हे बेडरूम आहे. बेडरूमची साईज पण खूप मोठी आहे. आणि विशेष म्हणजे परत याच्यात प्रॉपर तुम्हाला एक साधारणतः 2.5 फुटाची बाल्कनी आहे. पण बाल्कनी थोडी स्वच्छ नसल्या कारणानं पण 2.5 ते 3 फुटाची ही बाल्कनी तुम्हाला इथे भेटेल. आणि लोकेशन वाईज तुम्हाला परत तुमच्या ह्या बेडरूममधनं जर बघितलं तर, आणि इकडनं जर आता इकडलं तुम्हाला हजुरीचा जो तलाव आहे तो तलाव तुम्हाला इकडनं प्रॉपरली दिसतो तुमच्या घरामधनं किंवा हॉलमधनं. आणि जर तसं बघितलं तर मग हा बेडरूम आहे आणि ह्याचं हे इकडं असणारं टॉयलेट बाथरूम वॉशरूम हे असं आहे तेही आणि अनटच असणारं आहे आणि मोठं आहे. सगळं चांगल्या पद्धतीचं प्लंबिंग वर्क याच्यामध्ये केलेलं आहे. ठाणा स्टेशनपासून जवळ आहे, 3 हात नाक्यापासून जवळ आहे. ज्या लोकांना तिकडे घोडबंदरला जायचं नाही, ज्या लोकांना ढोकळे परिषदला जायचं नाही, ज्या लोकांना वसंत विहारला पण जायचं नाही, अशा लोकांसाठी किंवा मोठा परिवार आहे त्या लोकांसाठी, हे मुंबईला जाणं येणं आहे त्या लोकांसाठी, तर हे पण परत इथे एक हाफ बेडरूम आहे. हे हाफ बेडरूमची साईज जर बघितली तर प्रचंड चांगली आहे, मोठी आहे. म्हणजे उगाच नाही म्हणून नाही आहे तसं. त्याच्यामुळेच म्हणलं 4 BHK जरी आपण काउंट केला तरी तो 4 BHK होऊ शकतो. विशेष म्हणजे ह्या बेडरूममध्ये ही जी खिडकी आहे ना, ही जर खिडकी उघडली आपण
तर सगळी हवा ह्या फ्लॅटमध्ये येते. कारण की तुम्ही इकडनं जर बघितलं तुम्हाला याच्यातनं डोंगर पूर्णपणे तुमच्या बेडरूममधनं तुम्हाला दिसतो. आणि विशेष म्हणजे ही जी खिडकी आहे ना, ही पश्चिमेला असल्या कारणानं ह्या पश्चिमेची हवा जी आहे ती तुमची सगळी तुमच्या ह्या हॉलमध्ये आणि त्या बेडरूमपर्यंत जाते. ही जर खिडकी उघडी ठेवली तर तुम्हाला हॉल आणि तो समोरचा जो बेडरूम आहे त्याच्यामध्ये हवेचं प्रमाण जास्त 100% असणार आहे. कारण की परिस्थिती ती येते खिडकी उघडल्यामुळं हवा जास्त येते. मग परत इकडे आलो की असं मोठं किचन आहे जे तुम्हाला 2 साईडला कडाप्पा लावून केलेलं आहे आणि मस्त आणि मोठं चांगल्या पद्धतशीर वरपर्यंत त्याला फरशा लावून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे इथे काही वेगळं करायची गरज नाही आहे. आणि इथे परत स्टँडिंग बाल्कनीसाठी पण अशी चांगली जागा आहे. अशा पद्धतीचा हा खूप सुंदर आणि चांगला अनयूज अनटच असणारा फ्लॅट आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही जर आलात तर मग तुम्हाला वॉलड्रॉप म्हणा, मॉड्युलर किचन, हे सगळी जी बाकीचा जो खर्च आहे तो तुम्हाला करावा लागणार आहे. सिमेंटचं वायरिंग बिरिंग केलेलं आहे. आणि मग हे कॉमन परत हे तुमचं बाथरूम आहे. कॉमन बाथरूमच्या शेजारी परत ड्राय बाल्कनी स्पेस पण आहे. पण सेम मी तीच परिस्थिती म्हणतो की कबूतर येऊन थोडं ते खराब झाल्यामुळं इथे पण ड्राय बाल्कनीचा स्पेस तुम्हाला इथे 100% आहे. आणि बाथरूम पण कॉमन चांगलं आहे. तर त्या कॉमन बाथरूमच्या परत अपोजिटला आपण जर गेलो तर मोठा असा एकदम चांगला मोठा बेडरूम तुम्हाला इथे नक्की मिळतो. आणि त्याच्या शेजारी इथे तुम्हाला मोठं बाथरूम आहे चांगलं, ज्याच्यात चांगला स्पेस आहे. आणि कुठेही फ्लॅट लिकेज 100% नाही आहे. कारण पूर्ण फ्लॅट आपण पहिल्यांदा चेक केला, त्याच्यानंतर बघितलं तर बंद असून सुद्धा पण फ्लॅट लिकेज नाही. आणि मग ह्या बेडरूमला जर बघितलं तर तुम्हाला ह्या बेडरूमला बाल्कनी दिलेली आहे. आणि बाल्कनीमधनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हे पूर्ण तुमचं ठाणं शहर किंवा नवी मुंबई शहर ह्या तुमच्या बाल्कनीमधनं दिसतं. अधिक RTOचं जे तुम्हाला मी ऑफिस थोड्या वेळापूर्वी सांगितलं, RTOच्या टेस्ट असतात ते टेस्ट तुमच्या इथेच असतात. आणि RTO टेस्टच्या समोर जर तुम्ही त्या मेट्रो लाईनला जर बघितलं तर ते मेट्रो स्टेशन तुमच्या घरामधनं तुम्हाला मेट्रो स्टेशन तुमचं दिसतं. साधारणतः 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. रोड पण 2-3 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि हा जो एक्सप्रेस हा जो मेट्रो स्टेशन आहे तो बी 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. त्याच्यामुळं लोकेशन वाईज जर बघितलं तर खूप सुंदर आणि खूप चांगल्या पद्धतीचं हा फ्लॅट आहे. लोकेशन आहे म्हटल्यानंतर पैसे पण तसे असणारच आहेत. असं नाही की लोकेशन आणि पैसे सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करायचे म्हटलं तर त्या होत नाही येतं. आणि त्याच्यानंतर मग इथे तुम्ही हे शेवटचं आपलं बेडरूम असणार आहे. आणि ह्या बेडरूमचं हे तुमचं बाथरूम टॉयलेट हे सगळं आहे. ह्या साईडला जर बघितलं तर मोठं आणि प्रशस्त असं चांगलं आहे. आणि मग परत तुमचं खूप मोठं असणारं बेडरूम ह्या साईडला आहे. आणि इथं जर बघितलं तर कपाटासाठी चांगली मोठी जागा ह्या फ्लॅटमध्ये आहे. फ्लॅट जर तुम्ही इकडनं तिकडं बघितलं तर जाणवतो की खूप मोठा फ्लॅट आहे म्हणून. आणि मग हा बेडरूमची साईज पण तुम्ही बघू शकता, खूप मोठी आणि चांगली आहे. AC साठी त्यांनी खड्डे सगळे खोदून ठेवलेले आहेत. मग त्याच्यामुळं आल्यानंतर परत काय खड्डे खोदायची तुम्हाला AC साठी गरज नाही आहे. आणि मग ज्यावेळेला परत ह्या शेवटच्या बाल्कनीमध्ये आपण उभं राहिलो तर तुम्हाला मग इकडनं हा तुमचा आशार IT पार्क म्हणा किंवा मग इकडलं जे नवीन ह्या बागडी इस्टेटमध्ये ज्या डेव्हलपमेंट्स होत आहेत त्या सगळ्या दिसतात. आणि येऊरचा डोंगर विशेष म्हणजे तुम्हाला तुमच्या ह्या बाल्कनीमधनं दिसतो. ही स्टँडिंग बाल्कनी आहे. येऊरचा डोंगर अधिक जो हजुरीचा जो तलाव आहे तो तलावही तुमच्या घरामधून तुम्हाला नक्कीच इथून आपल्याला दिसतो. तर अशाच पद्धतीचं रहेजा कॉम्प्लेक्स तुम्हाला इकडनं दिसतं. ह्या 3 हातनागा तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्हाला दिसतो. नाशिक टू मुंबई रोड तुम्हाला दिसतो. अशा पद्धतीचं मुलुंड शहर तुम्हाला इकडनं दिसायला चालू होतं. जॉय सिटी म्हणून जे आहे ते बघा, ते जॉय सिटी पण इकडून तुम्हाला दिसते. अशा पद्धतीचा हा चांगल्या लोकेशनला असणारा ठाण्यातला हा फ्लॅट आहे. ज्या लोकांना मोठं घर पण पाहिजे, बजेट या सगळ्या गोष्टींचं सगळं ॲडजस्टमेंट आहे, तर त्या लोकांसाठी हे घर खरोखर चांगलं आहे. आणि त्या पद्धतीनं जर आपण ह्या ओनर लोकांशी ज्या वेळेला चर्चा केली की बाबा हे घर तुम्हाला सेल करायचं आहे, मग तुम्ही याची किंमत काय नक्की करणार आहात, तर त्यांनी आपल्याला किमतीच्या वेळेला त्यांनी सांगितलं की आपण हे जे घरं आहेत हे आपण इन्व्हेस्ट करून केलेले. आता मला सध्या ह्याची मागताना त्यांनी आपल्याला 3,80,00,000 याचं डिमांड केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट हे सगळा प्लस विषय आहे. पण त्यात पण काय होईल की ज्यावेळेला आपण आवडल्यानंतर त्यांच्यासमोर बसून आपण त्याच्यात निगोशिएशनचा चान्स घेऊ शकतो. आणि मग पैशाचं आपलं डिमांड कसं आहे, पेमेंट कसं काय असणार आहे, त्याच्यावरती सगळा परत निगोशिएशन पार्ट हा अवलंबून असणार आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये सांगायचं राहिलं 8,000-8,500 रुपये याचं मेंटेनन्स असणार आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला 2 स्टॅक पार्किंग मिळणार आहेत. तर ह्या पद्धतीचं सगळं एकंदरीत आहे. जर हा तुम्हाला फ्लॅट बघायचा असेल ना, मला 1 तासभर अगोदर जर सांगितलं तर हा फ्लॅट मी तुम्हाला नक्की दाखवू शकतो जर आवडला तर.
मला ना मी मी पहिलं पण सांगतोय, आत्ता परत पण सांगतोय, जे लोक मला सबस्क्राईब करतायत त्यांच्यासाठी मी खूप त्यांचे आभारी आहे. त्यांना मी चरणस्पर्श करतो की तुम्ही मला सबस्क्राईब करताय. एका गावरान मुलाचं म्हटलं तरी चालेल, गावरान आलेल्या पोराचं तुम्ही थोडंफार कौतुक करताय, तेही खूप मला आवडतं आहे. आणि मी करताना स्वच्छ मनानं सगळं काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला माझे कर्म चांगले करून मोठं व्हायचं आहे, मला टोप्या लावून मोठं व्हायचं नाही आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही सगळ्यांनी मला ह्या सगळ्या गोष्टीत मदत जर केली तर मी तुमचा शतशः आभारी असेन. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.